शिवरायांच्या मराठी मुलखात काय सुरू आहे? सत्तेचा बाजार, राजकारणाचा खेळखंडोबा, शिक्षण क्षेत्रात सावळा गोंधळ, आरोग्य सेवा मृत्यूशय्येवर, या साऱ्यातून जनसामान्यांचा होतोय कोलमारा. त्यांचे प्रश्न समजण्यासाठी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी चला बोलूया. मित्रांनो नमस्कार. VIP महाराष्ट्राच्या चला बोलूया कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी दौरा करत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जनजागरण सुरू केलं आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठांच्या सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या आंदोलनाला विरोध करत ओबीसींच्या हक्कांसाठी जशास तसे उत्तर देण्याची भाषा सुरू केली आहे. ज्या जालन्यामधून मराठा आंदोलनाचं रणशिंग फुंकलं गेलं, त्याच जालन्याच्या अंबड येथून भुजबळांनी ओबीसींची एल्गार सभा घेऊन ओबीसींच्या हक्कांसाठी आपण नेतृत्व करायला तयार असल्याचं सांगत ओबीसींना देखील चेतवण्याची भाषा सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असल्यासारखे आता बोलताना दिसत आहेत. ज्या मंत्रिमंडळात बसून छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातले जे निर्णय झाले, मागासवर्ग आयोगाची जे अहवाल मंजूर करण्यात आले त्यामध्ये सहभाग घेतला होता, तेच छगन भुजबळ आता जाहीरपणे या सगळ्या गोष्टींना विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्येच आरक्षणाच्या प्रश्नावर मतभेद आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. दुसरीकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल अद्यापही कुठलंही अवाक्षर जाहीरपणे समोर येऊन व्यक्त केलेलं नाही. आणि छगन भुजबळ मात्र त्याच अजित पवारांच्या गटातले मंत्री म्हणून ओबीसींच्या हक्कांसाठी गावोगाव सभा घेण्याची भाषा करू लागले आहेत. ह्याचा राजकीय अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो, परंतु आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटामध्येच 2 गट पडले आहेत की काय, ज्यामध्ये मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू झाला आहे असं म्हणायला जागा निर्माण झाली आहे. छगन भुजबळ यांचे बोलवते धनी कोण, जरांगे पाटील यांचे बोलवते धनी कोण, असे प्रश्न आता अन्य पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होऊ लागले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता कळसूत्री भावल्यांचा खेळ सुरू आहे की काय, आणि ह्या कळसूत्री भावल्यांना खेळवणारा मदारी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि याचं कारणही आपण जर शोधायला गेलो तर बऱ्याच अर्थाने आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून जो गोंधळ सुरू आहे त्या गोंधळात दिसून येतं. ज्या महाराष्ट्राचं राजकारण पुरोगामी आणि प्रगतिशील राज्याचं चित्र निर्माण करणार होतं, त्याच महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांपासून जो गोंधळ सुरू आहे त्यामध्ये सरकार नावाची काही व्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडावा, असे अनेक घटना आणि प्रसंग सांगता येतील. सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते बेबंदशाहीच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास तर नाही ना, अशी शंका यावी अशा घटना घडत आहेत. सब दुखी एक दवा असल्यासारखं आरक्षण आणि जातीचं प्रमाणपत्र असल्याचं तरुणांच्या मनावर बिंबवलं जात आहे. मग तो समाज कुठलाही असो, तरुणांना जातीचं प्रमाणपत्र मिळालं की त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जणू काही जादूची छडी असल्यासारखं जादूचं प्रमाणपत्र त्यांना मिळेल असं भासवलं जात आहे. आणि कोंबड्या झुंजवण्याचा प्रकार सुरू आहे. आणि या सर्व समाजाचे, सर्व पक्षांचे नेते आहेत. ही फार वाईट गोष्ट आहे. ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रात 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आलं, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण हे काय पाहतो आहोत? एका सत्ताकांक्षी पक्षाच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या महत्वाकांक्षेने साऱ्या महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेलाच सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे. आणि त्यात अहमनिका लागल्यासारखे सारेच नेते आणि सारेच पक्ष सहभागी झाले आहेत. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे जणू काही सारे प्रश्न संपून गेले आहेत आणि केवळ आरक्षण आणि आंदोलन हे 2च विषय आता शिल्लक राहिले आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रात सध्या काम सुरू आहे.
त्या 40-45 वर्ष राजकारणाची कारकीर्द गाजवलेले छगन भुजबळ यांच्यासारखे नेते देखील सहभागी आहेत, ही त्याहून वाईट गोष्ट आहे. सध्या महाराष्ट्राच्या सरकारसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असायला हवा तो दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचे प्रश्न, दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यावरच्या उपाययोजना यासाठी महाराष्ट्राच्या सरकारचं लक्ष असायला हवं. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यूंची मालिका सुरू झाली. हा विषय आंदोलनाचा विषय जसा सुरू झाला तसा एकाएकी बाजूला पडला आहे. आज महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेचं काय चित्र आहे हे त्यामुळे बाजूला राहिलेले आहे. माध्यमांमधून केवळ कोंबड्या झुंजवण्याचा प्रकार सुरू आहे आणि हा समाज विरुद्ध तो समाज, हा नेता विरुद्ध तो नेता अशी कुस्ती लागल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. हाच का तो शिवरायांचा महाराष्ट्र, असा प्रश्न विचारावा आणि कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र असा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती नाही आहे का? सध्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो दुष्काळाचा, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा, जनावरांच्या चारा छावण्यांचा. पण आज त्यावर महाराष्ट्र सरकार चर्चा करत नाही. आरोग्य सेवाच मृत्यूशय्येवर आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्याची चर्चाच होताना दिसत नाही. येत्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती आहे. दिवाळी नुकतीच संपली आहे आणि दिवाळीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्याच डिसेंबर महिन्यात अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार विधानसभेच्या अध्यक्षांना शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या संदर्भातला निर्णय द्यायचा आहे आणि या निर्णयानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार गडगडण्याची स्थिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात जे फोडाफोडीचं राजकारण झालं त्यातून निर्माण झालेल्या अजित पवारांच्या गटात सारखे आलबेल आहे अशी स्थिती नाही. या गटाकडून अजित पवारांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जाते आहे आणि सरकारमधील सत्तेत आमचं मन रमत नाही असं त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे. या साऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं, या साऱ्या प्रश्नांकडून लोकांचं लक्ष वळवावं म्हणून चारी बाजूने आरक्षणाचा वणवा तर पेटवला जात नाहीये ना, याकडे सुजाण नागरिकांनी डोळे उघडे ठेवून पाहायची गरज आहे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या इतक्या खालच्या स्तराला गेलेलं आहे की सत्तेसाठी काहीही ही म्हण अक्षरशः प्रत्यक्षात उतरताना आपण गेल्या 3 वर्षापासून पाहतो आहोत. त्यामुळे आता जे आरक्षण आणि सबदुःखी एक दवा असल्यासारखं जाती प्रमाणपत्र हा विषय चर्चेत आहे, त्या साऱ्या विद्वान नेते आणि पक्षांना असं विचारण्याची वेळ आली आहे की खरोखर जातीचं प्रमाणपत्र मिळाल्याने या महाराष्ट्रातील साऱ्या जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? मग गेल्या 75 वर्षापासून ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या सगळ्या समाजांचं सगळे प्रश्न सुटले का? आज दलित समाजावरील अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात घट झाली आहे का? दलित समाजात सारं काही हलवेल आहे का? सारा दलित समाज श्रीमंत झाला आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आज कुठल्याच समाजाचे प्रश्न आरक्षणाने सुटलेले नाहीत. आरक्षण हे संविधानाने समाजात मागे राहिलेल्या दबलेल्या पिचलेल्या घटकांना समान संधी देण्याचं एक आयुध म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची सुरुवात केली. हे आरक्षण म्हणजे जन्मसिद्ध अधिकार नाही. हे आरक्षण म्हणजे गरिबी दूर करण्याचा मंत्र नाही. आरक्षण ही समान संधी मिळण्यासाठी दिलेली एक राजकीय किंवा कायदेशीर तरतूद आहे. आरक्षण हा सर्व प्रश्नांवरती जाणीव उपाय असल्यासारखं आता जे काही हाकाटी केली जाते आहे, समाजात भांडणं लावली जात आहेत, समाजात तेढ निर्माण केली जात आहे, हे महाराष्ट्राच्या भल्याचं नाही आणि सर्व सुजाण नागरिकांनी ह्याच्याकडे आता डोळे उघडून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या साऱ्या आरक्षणाच्या आंदोलनात महाराष्ट्राची दिशा भरकटली आहे. महाराष्ट्रातील तरुणांची माथी भडकवली जात आहेत आणि महाराष्ट्राची प्रगती या आरक्षणातून खरोखर होणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा VIP महाराष्ट्र.